आहोत शेतामध्ये, आमच्या घरापासून जे दूरचं शेत आहे तिथे. तर हे बघा आपली मका बघा किती छान अशी झालेली आहे. खूपच छान अशी मका आता झालेली आहे. हा बघा इकडे आहेत हा हरभरा. आम्ही इकडे आलेलो होतो, गव्हावर पाणी चालू होतं. तर मग गव्हाचं पाणी बघण्यासाठी लाईट पण गेलेली आहे. तर मोटर बंद होऊन गेली आणि हे बघा इथे मोटर बंद पडलेली होती. तर आम्ही चालू आहोत डीपीवर. लाईट का गेली आहे त्याची चौकशी करण्यासाठी. तर डीपी आमच्या शेताच्या जवळच आहे. येऊन शेत सोडून त्या साईडला डीपी आहेत. तर आम्ही त्या डीपीवर जाऊन चेक करणार आहोत की लाईट का गेली. तर हे बघा आम्ही इथे आलो आहोत. जी डीपी आहेत ना, हे बघा माझ्या मागे जी डीपी आहेत ना, तर तिथे फ्यूज वगैरे गेला आहेत की नाही ते बघण्यासाठी. कारण की फ्यूज जर गेला असेल तर मग मोटर बंद होते. तर त्याचं फ्यूज टाकण्यासाठी आम्ही आलो आहोत. आणि हे बघा इकडे तर बघा किती व्यवस्थित अशी कोथिंबीर झालेली आहे. हे बघा अशी कोथिंबीर. हे बघा अशा पद्धतीने मोटर जी आहे ती चालू झाली आहे आता. बघा मळ्यामध्ये जर आलत ना तर खूपच असं भारी वाटत असतं. हे बघा. आणि आमच्या इकडे आहेत ना पाण्याची कुठल्याही प्रकारे कमतरता नाही आहेत. तर त्याच्यामुळे जे शेत आहेत तुम्ही लांब लांब दूर दूर बघा, अगदी व्यवस्थित सर्व लोकांनी जे आहेत ना भाजीपाला केलेला आहेत. परत कोणी मका कोणी गहू केलेला आहेत. कारण की आमच्या इकडे पाण्याची खरंच म्हणजे खूपच जास्त प्रमाणात पाणी आहेत आमच्या इकडे. कारण की आमच्या इथून नदी खूपच जवळ आहे. आमच्या शेतापासून अगदी 1 किलोमीटर व इथं नदी आहेत. तर हे बघा इकडे कोथिंबीर पण आहे. ती कोथिंबीर पण अगदी अशी व्यवस्थित झालेली आहे. हे बघा इकडे कोथिंबीर पण आहेत. आणि कोथिंबीर पण खूपच दाट आणि खूपच चांगली उतरलेली आहेत. तर ही कोथिंबीर आमची नाही आहेत, माझे जे लाणी सासरे आहेत ना त्यांची वाली आहेत. तर छान झालेली आहेत. आणि इकडे हे आमचं शेत, इकडे मकाचं शेत, हे आमचं इकडचं शेत आहेत. तर हे आता गव्हावर पाणी चालू आहेत आणि माझे मिस्टर जे आहेत ते आता पाणी बघत आहेत. आणि आम्ही ड्रीप पद्धत केलेली आहे त्याच्यामुळे बारे द्यायची गरज पडत नाहीत. चला आता आपण आता मग पाणी चेंज करायला जाऊयात. बघा किती मस्त असं वाटत आहेत ना शेतामध्ये. कारण की ज्याच्याकडे शेती आहेत ना त्यालाच माहिती येतं किती समाधान असतं शेतामधलं जे पीक आहे ते बघण्यासाठी. कारण की आपल्या अगदी छोट्याशा बाळासारखं आपण आपल्या जो पण शेतामधला जो माल आहे ना त्याला जपतो. आता आपण पाणी कुठल्या वाप्यात बदलू, तुम्ही उभे हा वापा का. तर हे बघा किती असं व्यवस्थित अगदी. आणि जेव्हा आपण शेतामध्ये माल करतो ना आणि तेव्हा तो माल निघतो ना तेव्हा तो खूपच असं छान वाटतं, भारी वाटतं. हा का बंद करू का. हे बंद करते ते चालू करते. हां बघा आता आपण पाणी चालू करून दिलं आहे. हे चालू केलं ते दोन्ही पण चालू आहे. तिकडे बंद केलं ते. इधर बोलो. उधर बोला हो. आराम, स्टाइल, आराम.
No problem. Video. आणि उद्या 26 जानेवारी आहे, त्याच्यामुळे माझ्या दोन्हीही मुलांनी भाग घेतलेला आहे गाण्यामध्ये. तर मग त्यांच्यासाठी मी इथे कपडे खरेदी करण्यासाठी आले आहेत, कारण की व्हाईट ड्रेस घरी नाही आहेत. तर म्हटलं मग व्हाईट ड्रेस घेऊयात. आणि इथे शेजारी चहा पावडर आणि साखरचं दुकान होतं, तर आम्ही तिथून 5 किलो साखर आणि चहा पावडर पण घेतलेली आहेत. आणि शेजारी बूटचं पण दुकान आहे, तर म्हटलं काव्यासाठी व्हाईट बूट पण घेऊयात. तर आम्ही इथे बूट घेण्यासाठी दुकानात आलेलो आहोत. हे बघा, कारण की मुलांचं कसं असतं ना, मग शाळेसाठी जी वस्तू पाहिजे ना तर ती घ्यावीच लागते. म्हणजे आता एक्झाम्पल बोलायचं, आपली स्वतःची किती अडचण असली ना तरी मुलांसाठी ते कामं करावेच लागतात. तर आता दोघांना 2 नवीन ड्रेस, तिला रिबन बँड, परत बूट्स, सॉक्स, ह्या सगळ्या वस्तू आम्ही इथे घेत आहेत, कारण की ते व्हाईटच कलर लागत आहेत उद्यासाठी. मागच्या वर्षी पण न्यू कपडे घेतलेले होते, पण मग त्यांनी ते पूर्णपणे खराब करून टाकले एका वर्षामध्ये. मग आता प्रत्येक वर्षी नवीन कपडे घ्यावेच लागतात. तर मग आता इथे बूट आणि त्यांचे कपडे वगैरे खरेदी करण्यासाठी आम्ही इकडे नाशिक रोडला आलेलो आहोत. हे बघा, आणि हे बघा, आत्ता वाजले आहेत रात्रीचे 9. तर म्हटलं आता घरी जाऊन जेवण करण्यापेक्षा इथेच थोडासा नाश्ता वगैरे करून जाऊयात. तर आम्ही इथे आलो आहोत पावभाजी खाण्यासाठी. आणि आत्ता आम्ही हे सगळं खात आहोत इथे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.